हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझ्याकडून दिवाळी पाडव्याच्या खूप शुभेच्छा. आज दिवाळीचा 3रा दिवस आहे, नवरा बायकोचा दिवस, दिवाळी पाडवा. म्हणून अक्षय आणि मी चाललोय एका मूवी डेटवर. अक्षयचं शूट आणि माझं काम यामुळे आम्हाला मूवीला जायला वेळच मिळत नव्हता. फायनली आज मी कांतारा बघायला चालली आहे. आज माझा मुलगा प्रियांश पण होता माझ्यासोबत. ह्याचे सुट्टीचे दिवस आहेत, तोपर्यंत आम्हाला फिरायला मिळतंय. आज खूप दिवसांनी आम्ही तिघे कुठेतरी बाहेर चाललो होतो. प्रियांश सोबत असल्यामुळे घराजवळच हब मॉलला मूवी बुक केला होता. त्यामुळे हब मॉलला आल्यानंतर महानंदाची लस्सी पिणं अक्षयसाठी कंपल्सरीच आहे. आज पहिल्यांदा असं झालं की आम्ही मूवीला लेट नाही झालोय. मूवी झाल्यावर घरी गेले, चेंज केला आणि पटकन पार्कात आलो. दिवाळीत छत्रपती शिवाजी महाराज पार्कातली वाईब मी कधीच मिस नाही करू शकत. त्यात मनसेने हा जो फायर शो आयोजित केला आहे, वा वा वा, जस्ट अमेझिंग. त्यात आमचा आज सिबलिंग डे होता, तर मजा तर भरपूर येणार होती. आम्ही बहिणी जेव्हा भेटतो ना, तेव्हा आम्हाला कुठल्या मैत्रिणीची गरज नाही लागत. सात्विक सोज्वळ फोटो काढून झाल्यानंतर कांड होणं तर महत्वाचं आहे. झाला. दिवाळी संपेल पण माझं एन्जॉयमेंट काय संपणार नाहीये. माझा 5 वर्षाचा मुलगा होता माझ्यासोबत, पण त्याच्यापेक्षा जास्त तर मीच एन्जॉय केलंय. त्यात माझ्या अंगामधली ही जी मस्तीखोर प्रियंका बाहेर आली ना, की थांबत नाही. देव जाणे माझा नवरा अक्षय मला कसं सहन करतो. असो, रात्री फटाके फोडून आम्ही 2 वाजता घरी गेलोय, ते पण दादरहून कांदिवलीला. मी तर खूप मजा केली, पण तुम्हाला माझे व्लॉग बघून मजा येते की नाही नक्की सांगा.